नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलो होतो आष्टा येथे असलेल्या जनरल बैलगाडी शर्यत बघण्यासाठी। नमस्कार, मी हिम्मत पाटील, लोकनियुक्त सरपंच कारंजवाडी। आज या ठिकाणी आमचे वडील स्वर्गीय अरुण पाटील अप्पा यांच्या स्मरणार्थ आज आम्ही बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी या शर्यतीमध्ये 4 गटांचं आम्ही स्पर्धेला आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये जनरल असेल, ब गट असेल, दुसरा, चौसा आणि आदत असे 4 गट होणार आहेत। आणि आष्टाचं मैदान म्हटल्यावर आता गेलं जे मैदान झालं ते रास्त झालेलंच आहे। तुम्ही गेल्यापेक्षा नियोजन 1 नंबर केलेलं आहे आणि इथून पुढचे जे मैदान असतील म्हणजे ह्या वर्षी तर तुम्ही 71,000 रुपये बक्षीस ठेवलेलंच आहे, तर इथून पुढचं जे मैदान असतील ते आपल्या ह्या भागात सगळ्यात मोठं मैदान असेल असं आमच्या कानावर आलेलं आहे। आष्ट्याला आमच्या बैलगाडी शर्यतीची जी जुनी परंपरा आहे, जवळजवळ आमची आता घरचीच आमची आज 3री पिढी आहे। त्याच्या अगोदर जानकास दादा ढोले असतील, बाबासाहेब ढोले अप्पा असतील, यांच्या माध्यमातून शर्यतीमध्ये आष्ट्याचं किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये गावांचं नाव मोठं करण्याचं काम आम्ही ह्या शर्यतीच्या माध्यमातून केलेलं आहे। तिथून ही जे आज आमचं मोठं मैदान 61,000चं आहे, ही क्लिअर होणारच आहे आणि इथून मागं जी 5,000ची 10,000ची मैदान झालेली सुद्धा आमची अशी क्लिअर झालेली ती बॅटरी नाही, काठी नाही, मेजरती नाही आणि इथून पुढल्या काळात देखील ही मैदान अशीच होणार आहेत आमच्या आष्ट्यामध्ये। धन्यवाद। याना पेपर हरण्या बोंद्रेसारखा छब्या गाडीवर मंडप खिलारी मित्रांनो, हे समोर आपल्याला बैल दिसतात, हे बगटात पाहणार आहे आणि बंडामामा सिद्धिवाडी यांची ही घरची जोडणं आहे। गाडीवान ते स्वतःच असणार आहेत का? गाडीवान पण बंडामामा सिद्धिवाडीच असणार आहेत। मित्रांनो, कारंजवाडी, वशा आणि दुधगाव नकऱ्या, हा दुधगाव नकऱ्या गेल्या अष्टमाळ्यात 1 नंबर झाला होता, सुट्टी गाडी पळली होती आणि आज पण ही गटातली गाडी पळणार आहे। तर चला आपण बघूया पुढचे गट। मित्रांनो, बोंद्रे सरकारांची घरची जोडणं पाहणार आहे, जनरलला बुलेट आणि गजा आणि गाडीवान आहेत बंडाभाऊ खिलारे। आणि मित्रांनो, ही जी बैल आहेत ते आपल्या समोर जी बैल जोडी दिसते ती बाळूदादा आधारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि कळंबाचा डेंजर सुंदर्या, या आजचा हा जनरल गटामधला हा प्रमुख जोड आपल्या समोर दिसते। आणि मित्रांनो, ह्याचं गाडीवान राहणार आहेत रावदादा फंडेगावकर। मित्रांनो, हा समोर जो आपल्याला बैल दिसतो हा हेलिकॉप्टर पाहिजे, गेले 7 महिन्यां सलग एकच झालेला आहे आणि आज पण आता आपण बघूया। आता बैल तर टॉप कंडिशन मध्ये आपल्याला दिसतोयच। चला तर आपण जनरल गटाची जोडी बघूया। मित्रांनो, हे आपल्या समोर जी बैल जोडी दिसते ती हा कुठला आहे? डालगाव हौशा आणि तो भिलोडी, पाटील भिलोडी ना, पाटील भिलोडी। ही गाडी ब गटात पळणार आहे। मित्रांनो, तुम्ही आता पट्ट्यावरची गर्दी बघू शकताय आणि बगड ह्याच पद्धतीने वेगवेगळ्या गाड्या उभ्या आहेत आणि आता पहिल्यांदा आदत गट झोपणार आहेत। गाड्या सगळ्या झोपून पट्ट्यावर येत आहेत बघा, वातावरण पण 1 नंबर झालंय। गाड्या सोडताना कमिटी 1 नंबर गाडी पद्धतीने चेक करत होते, ड्रायव्हर असू दे किंवा गाडी असू दे, कुठे बॅटरी काठी आहे काय, एकदम अतिशय सुंदर असं मैदान आयोजित केलं होतं आष्टामाळमध्ये। आणि तुम्ही आता बघू शकता की गाडी पूर्णपणे चेक करत होती कमिटी आणि आता ह्या आदतच्या गाड्या सुटल्या बघा। मित्रांनो, हे तुम्हाला एक छोटंसं बैल दिसते आदतचं, मूर्तीलान पण कीर्तिमान असं हा बैल होता। एकदम पाठीमागनं 4-5 जण व्यसनाला धरून वडत होते तरी पण हा बैल ऐकत नव्हता बघा। म्हणजे त्या बैल एकदम टामसाळ पद्धतीचा होता आणि त्याला 1, 2, 3, 4, 5 जण एकदम कंटिन्यू वडून धरत होते तरी पण हा बैल ऐकत नव्हता बघा। मित्रांनो, ब गटामध्ये जास्त गाड्या नोंद असल्यामुळे 2 गट केले होते बघा। पहिल्या गटातल्या गाड्या आता निघाल्या बघा। कलरला जाताना आपला दुधगाव ना। धन्यवाद।
दुधगाव नगऱ्या 2ला लागला होता आणि बंडादादा सिद्धिवाडी 1 नंबरला लागले होते बघा मित्रांनो. गाड्या एकदम चुरशीने पळत होत्या. आता आपण कलरकडे जातोय मित्रांनो. कलरला पण बंडाभाऊ खिल्लारे 1ला आले होते. त्यानंतर 2-3ची गाडी आपल्याला काही माहीत नव्हती आणि दुधगाव नगऱ्या 2ला पळत होता. कलरला तो 4ला आला होता. 2ला बंडादादा होते, 4ला दुधगाव नगऱ्या होता बघा. आणि त्यानंतर गाड्या परतीला लागल्या होत्या. आणि मित्रांनो पब्लिक पण आज भरपूर मध्ये येत होतं आणि सगळीकडे नुसता पप्पुट्टा बोडत होता. ही गाडी भकलली बघा कलरला. आणि परत जाताना हाय असं बंडाभाऊ खिल्लारे 1ला होते आणि दुधगाव नगऱ्या 3ला आणि 2 चुरशीचा सामना चालू होता बघा. फायनली ब गटात दुधगाव नगऱ्याचा 3रा नंबर आला. 1 आणि 2 नंबरची गाडी कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा ब गटाचा 2रा गट निघाला होता बघा मित्रांनो. ह्या गाडी आणि गाडी मालकांची नावं आपल्याला काय जास्त माहीत नव्हती, त्यामुळं मी तुम्हाला शॉर्टमध्ये फक्त सांगितले की 2 गट केले होते आणि कलर आणि मधला फेरीचा व्हिडिओ मी बनवला आहे. तुम्हाला प्रेक्षकांना मला नक्की कमेंट करून सांगा की ह्या गटामध्ये कोणाकोणाच्या गाड्या पळत होत्या त्या. हे ब गटामध्ये 1 नंबरची गाडी थोडी सुट्टी होती. त्यानंतर 2 नंबरला शानूरबाई आले होते आणि त्याच पाठी मग रावदादा पांडेगावकर पण होते आणि 4ला बंडादादा होते आणि 5ला बंडाभाऊ खिल्लारे सुद्धा होते. मित्रांनो 1-2 कोणते झालं कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि अष्टामाळाचं प्रमुख आकर्षण होतं जनरलचं गट आता सुटला बघा. 1 नंबरला हाय असं हेलिकॉप्टर लागला होता आणि 2 नंबरला बंडादादा खिल्लारे म्हणजे बोंद्रेंचा घरची जोडणं चालू होती आणि 3 नंबरला शानूरबाया होते जाताना तर. आणि इथं बघा आता निम्म्यापर्यंत आल्यानंतर हाय असं हेलिकॉप्टर बैजा आणि बोंद्रे सरकारांची गाडी 1-2ला खेळत होती. जनरलच्या गाड्या कलरला आल्या बघा. एकदम चुरशीने असे कलर पण ज्या गतीनं आले होते त्याच गतीने कलर पण बैलाने घेतला. 1 नंबरला हेलिकॉप्टर आणि डेंजर सुंदरा त्याचबरोबर बंडा खिल्लारे पण 2 नंबरला होते. मित्रांनो एकदम चुरशीचा असा बैलगाडीची शर्यत चालू होती आणि 1-2-3 मध्ये एकदम चुरशीचा सामना चालू होता आणि कलरला गेल्यावर थोडं जे मध्ये चालू होतं ते कलरला गेल्यावर निकाल थोडा पुढे पाठीमागे झाला. मित्रांनो अष्टामाळाचा मानकरी ठरला हेलिकॉप्टर बैजा आणि डेंजर सुंदऱ्या, तसेच 2 नंबर बंडा आजवे यांची घरची जोडणा आणि 3 नंबर महेश मुंद्रे यांची घरची जोडणा. चला वाट थोडा बाहेर येत आहे.